आरे गावातील श्री हरेश्वर या पांडवकालीन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलाय. या मंदिराचं कलशारोहण संकल्पपूर्ती सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सोमवारी 27 एप्रिल रोजी कलश आगमन मिरवणूक काढण्यात आली. या कलशाच्या स्वागतासाठी आरे गाव एकवटला होता. गावातील मुख्य रस्त्यावरून सुबक रांगोळी काढत फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. कलशासाठी खास रथ सजवण्यात आला होता. कलशाचं महिलांकडून मनोभावे पूजन करण्यात येत होतं. मिरवणुकीत सहभाग होणाऱ्या भाविकांना गणेशनगरमधील महिलांनी सरबताचं वाटप केलं. मिरवणूक मार्गावर अन्य ठिकाणी सुद्धा ताक तसंच अन्य शीतपेयांचं वाटप करण्यात आलं. कुर्णेवाडीतील मुलींचं लेझिम पथक, आरे आणि महेमधील धनगरी ढोल, ज्ञानोबा तुकोबा वारकरी शिक्षण संस्था तुरंबेच्या विद्यार्थ्यांचं टाळ मृदंग पथक या सहभागानं मिरवणूक लक्षवेधी ठरली. मंगळवारी 28 एप्रिल रोजी आरे संपूर्ण गावातील माहेरवाशिणी महिलांनी गारवा आणला होता. हा गारवा एकत्र करून त्याचं वाटप करण्यात आलं. बुधवारी 29 रोजी जगद्गुरू श्री शंकराचार्य विद्यानृसिंह भारतीजी करवीर पीठाचे प्रतिनिधी यांच्या हस्ते विधिवत पूजा करून कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यामुळं एकोप्याचं वातावरण निर्माण झालं होतं. नमस्कार. तुळशी आणि भोगावती नदीच्या संगमावर वसलेलं हे आमचं आरेगाव आणि ह्या आरेगावातील हे हरेश्वराचं मंदिर म्हणजे सर्व ग्रामस्थांचा जीव की प्राणच. याच मंदिराचा कलशारोहण सोहळा गेले 4 ते 5 दिवस सुरू आहे आणि हा कलशारोहण सोहळा खूप उत्साहात आणि खूप अद्भुतरित्या पार पडला. न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम हा संपन्न झालेला आहे. या कार्यक्रमामध्ये कुठल्याही गटातटाचं राजकारण किंवा जातीपाती मध्ये न येता सर्वांनी एकजुटीने हा कार्यक्रम संपन्न केला आणि याबद्दल खरंच आपल्या आरे ग्रामस्थांचं कौतुकच. या सोहळ्यासाठी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, श्री हरेश्वर मंदिर स्थानिक देवस्थान उपसमिती, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, मानकरी पाटील, श्री हरेश्वर उत्सव कमिटी, गावातील सर्व तरुण मंडळे, भजनी मंडळ, तालीम मंडळ, बचत गट, विविध सहकारी संस्था, तंटामुक्त समिती, पोलीस पाटील, सर्व ग्रामस्थ, भगिनी यांच्यासह परिसरातील भक्तांचं सहकार्य लाभलं.